ठळक घडामोडी. गेल्या वर्षी अनेक गोपाळांचा हंडी फोडताना मृत्यू झाल्याने यंदाच्या जन्माष्टमीत सरकारने दहीहंडी साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा दिला आहे. तसेच 12 वर्षाखालील गोविंदांना बंदी अजूनही कायम आहे. यंदा अभयराज पाटलांची 9 थरांची 2.5 कोटीची हंडी आहे. तसेच चंद्रेकर प्रतिष्ठानाची 12 थरांसाठी 3 कोटीची हंडी असणार आहे. सांगितलं ना, जाऊ नको म्हणजे जाऊ नको. मी जाणारच. तुला माहित नाही, त्या लहान भावाचा या हंडीपायी जीव गेला त्यावेळेला कोणी मदतीला आलं नाही किंवा सांत्वनाचा हात पण दिला नाही. यावेळी साहेब करणार आहेत ना. कधी तुला जीव गेला? प्लीज जाऊ नको ना रे दादा. मी जाणारच. माया खाली दुनिया सारी, बाईची हंडी वारी, माया खाली दुनिया. चुप. हा ईशाबाईचा एरिया आहे. इथे आवाज आमचाच, आमच्याच पथकाचा. एरिया तुमचा, आवाज आमचा. कळलं का? इथे आवाज आमचाच. बघतोस तुला, लक्षात ठेव. तुला मला आयटम आहे का तुला लक्षात ठेवायला? चाली चल. चला रे. हा आलो आलो. बरोबर राडा झाला यार. ते सोड, पक्के नाही आला बघ अजून. आलो रे जरा. प्रॅक्टिसला जायचं नाही, अजून आलं नाही. नाहीतर काय? काय यार. बोल. हॅलो पक्या, अरे प्रॅक्टिसला जायचं आहे ना, ये लवकर. काय ताप आला? अरे कृष्णाची बघतो आपण. त्याला ये लवकर. त्याला फट्टू झालं. काय रे, तू कोणाची चॅट करतो? चेहऱ्यावर एवढी स्माईल. राधेशी. राधा का रे? टाइमपास आहे म्हणून. हे चला प्रॅक्टिसला आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे. ठणठण गोपाळा, 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 ठणठण गोपाळा. तुझ्या आयत्यामध्ये बघ तुला भेटायला तुझ्या भावांबरोबर. घ्यावे यांना. अरे थांबा, अरे थांबा थांबा. अरे बंद करा तमाशा. कोण रे? तमाशाचा प्रोड्युसर का? ते महत्वाचं नाही आहे, पण तुम्ही कृष्ण भक्तीच्या नावाने जो बाजार मांडलाय तो आधी बंद करा. आम्ही काय केलंय? काय केलं? तुम्ही स्वतःला कृष्ण भक्त समजता ना, गोविंदा. मग सांगा, तुमच्या कृष्णाने हंडी का फोडली ते? काय माहित, गोपिकांना इम्प्रेस केलं असेल म्हणून. तू गप रे. नाही माहित आम्हाला, तू सांग. अरे तुम्ही ज्याला माखन चोर म्हणता, त्याला चोरीची काय गरज होती? तो राजाचा मुलगा होता, राजपुत्र होता. त्याचं खरं कारण आहे, त्यावेळेस गोकुळात दूध लोणी कंसाच्या राज्यात म्हणजे मथुरेत जात असे आणि गोकुळातील रहिवाशांना व्यवस्थित पोषक आहार मिळत नसे. तो मिळावा त्यावर सर्वप्रथम हक्क तेथील रहिवाशांचा, गोपिकांचा असावा. त्यामुळेच कृष्णाने हंडी फोडली. त्याने संस्कृतीसाठी हंडी फोडली. हो बरोबर. आणि आज कसल्या हंड्या? पैशांचा खेळ सारा.
पथकांची पथकं सारी नेत्यांच्याच आहारा. आणि तुमची तरी भांडणं कशासाठी? त्याचसाठी ना. आणि तू राधा म्हणजे टाइमपास. अरे राधा म्हणजे निसर्ग, निस्वार्थ प्रेम करणारा. तुम्ही द्रौपदीची आबरू वाचवणाऱ्या त्या श्रीकृष्णाला विसरता. परस्त्रीची आबरू वाचवणाऱ्या त्या श्रीकृष्णाला विसरता. अरे स्त्रियांचं रक्षण करणारा तो श्रीकृष्ण, त्याला तुम्ही विसरता. बरोबर आहे. आम्ही कृष्ण भक्तांनी असे विचार मनात आणले तर आपल्या राज्यात एकाही स्त्रीकडे कोणी वाकड्या नजरेने बघणार नाही आणि प्रत्येक स्त्री ही मोकळेपणाने वागत जाईल. म्हणजे याचा अर्थ आम्ही जन्माष्टमी साजरी करायची नाही का? दहीहंडी फोडायची नाही का? अरे जरा तरी अभ्यासा. कृष्णाचा आपल्या थोड्या, मग जा कोणत्याही थराला आणि हंडी फोडा. अरे नक्कीच आपल्याला दहीहंडी फोडायची आहे, परंतु त्याचबरोबर आपल्याला कृष्णाचे विचारही समजून घ्यायला हवेत. तसेच घराघरात पोचवायलाही हवेत. त्याने जे संस्कृतीसाठी काम केलं, अनेक रचनात्मक कार्यातून त्याने अनेकांचे जीवन फुलवले, तेही आपण समजून घ्यायला हवं. आपल्याही जीवनात त्याचे विचार उतरूया. त्याने जे गीतेत मोलेक विचार दिले आहेत ते आपण सर्वांपर्यंत नेऊया. सर्वस्ते चाहम हृदयसिन्न विष्टो, हे जाणून घेऊया आपण. साहेब आपण हात तरी कोण? अरे आताच तर म्हटलं ना, सर्वस्य चाहम हृदयसिन्न विष्टो. अदरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलं मधुरम्